समानतेतून जर का तयार जर होत असेल तर ते एक चुकीचं आहे. समाजातला अशा जर लोकांचं जर आत्महत्या होऊन जर आंदोलन पुढे जात असेल तर त्या आंदोलन हे कशासाठी आपण करतो हा एक महत्त्वाचा हेतू आहे. आता मेन महत्त्वाचा मुद्दा यातला आहे की जरांगे पाटलांनी ज्यावेळी ते आंदोलन चालू केलं त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी जी काही भूमिका मांडली आणि त्यानंतर एक 6-7 वेळा सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. जर अशा जर भूमिका जर का वेगवेगळ्या मांडत गेलं तर सरकारला देखील त्याचा एक फायदा मिळेल, त्याचबरोबर सरकारला वेळ मिळायला मागत बसेल. कारण तुम्ही जर आज जर सांगितलं म्हणून जरांगे पाटलांनी पहिल्यांदा ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी उपोषण झालं त्यावेळी सांगितलं की जे काही तुमच्या मराठवाड्यातले जे लोक आहेत त्यांना निजामाच्या नोंदीनुसार ज्यांचे कारण निजामाच्या नोंदी ह्या पूर्वीच्या हरवलेल्या आहेत आणि निजामाच्या नोंदीनुसार कुणबी जे आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यासाठी सरकारनं समिती तयार केली, शिंदे समिती, आणि त्यासाठी कुणबी सर्टिफिकेट हुडकायचा प्रयत्न केला. त्यानंतर जरांगे पाटलांनी जी काही भूमिका मांडली की सरसकट मराठवाड्यातल्या सर्व मराठा आणि कुणबी लोकांना सगळ्यांनाच तुम्ही कुणबी सर्टिफिकेट द्या. त्या भूमिकेसाठी परत आणि आंदोलन झालं, परत उपोषण झालं. सरकारनं त्यासाठी आणखीन वेळ मागून घेतला आणि त्यानंतर ते वेळ मागून घेतल्यानंतर सरकारनं सांगितलं की आम्ही त्या मराठवाड्यासाठी आम्ही सर्वे करतो, हैदराबादच्या नोंदी आम्ही तपासतो. अशा पद्धतीचं त्या झालं. त्यावर एक सरकारला परत आणि टाईम दिला गेला. आता त्यानंतर परत जरांगे पाटलांनी सांगितलं की जे आरक्षण कुणबी नोंदी आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्वांना द्या, जेवढे मराठा आहेत, जे मराठा लावतात सर्वांना तुम्ही कुणबी सर्टिफिकेट द्या. तसं बघायला गेलं तर हे कायदेशीरदृष्ट्या किती टिकल का नाही टिकल ह्याचा देखील विचार करायला पाहिजे होता. तर तरी देखील ती मागणी आली आणि ज्यावेळी ती मागणी आली त्यावेळी डायरेक्ट सरकारनं 2 महिन्याचा पिरियड मागून घेतला, जो पिरियड 24 तारखेला किंवा 2 तारखेला संपेल. ती मागणी आली, ती मागणी आता जवळजवळ सगळीकडे सर्वे चालू झाल्यानंतर आता काल परत त्यांनी 2 मागण्या नवीन केलेल्या आहेत की आम्हाला EWS नको आणि त्या जागी आम्हाला 10% आरक्षण द्या. आता परत काय झालं की जरांगे पाटलांच्या भूमिका बदलतात की जरांगे पाटलांच्या बरोबर जे सल्लागार आहेत, जे सल्लागार जे त्यांना सल्ला देतात, कारण जरांगे पाटील हे आंदोलक आहेत, त्यांच्याकडे प्रत्येक कायदेशीर दृष्ट्या काय होऊ शकतं काय नाही किंवा सर्व डाटा असं न अपेक्षित नाही आहे. त्यामुळे जे सल्लागार आहेत त्यांच्या आजूबाजूचे जे सल्लागार आहेत, काही सरपंच असतील काही हे असतील, त्यांनी एक विचार करून एक वैचारिक पातळीवर भूमिका मांडायला पाहिजे. कारण तुम्ही जर का मराठा समाज आत्ताच्या सर्वेनुसार बघितलं तर 5-5.5 कोटी नोंदी तपासल्यात, म्हणजे 5.5 कोटी मराठा समाज आहे हे जाहीर झालंय. आणि काल त्यांनी सांगितले की आम्हाला 10% आरक्षण द्या. हे कुठल्या कॅल्क्युलेशनमध्ये बसायला लागलं? कारण ही एक समाजाचं अशा पद्धतीनं जर का केलं तर समाजाचं फसवणूक होऊन जाणार. कारण EWS आरक्षण आहे ते 10% आहे, 50%च्या वर आहे. आणि त्या EWS मध्ये मी सरकारी पेपरवर चेक केले, त्यामध्ये शिक्षणामध्ये 9% आणि नोकऱ्यामध्ये 8% ते 8.5% मराठा समाजांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि जर काही जर प्रतिनिधित्व असेल आणि अशा वेळी जर का तुम्ही फक्त 1% म्हणून 10% आरक्षणच आम्हाला द्या म्हटलं तर तुम्ही मागणी काय केली? मग आम्ही 25 जे काय आमचे हुतात्मे झाले ती 1%साठी आपण घालवले का? कारण समाज 5.5 कोटी आहे. तर त्या ठिकाणी आम्ही सातत्याने किंवा गायकवाड समितीनं आणि जे काही शिफारस केलेलं 17%चे नारायण राणे समितीनं जे 17% शिफारस केलेली आरक्षणाची आणि कोर्टानं माननीय हायकोर्टानं देखील 13% शिक्षणात आणि 12% नोकरीमध्ये आरक्षण मंजूर केलं. त्यानंतर तुम्ही खाली आला. आता जर का तुम्ही 10% मानलं तर कोणतंही सरकार काही करून जर का दिलं तर मग ही समाजाची फसवणूक नाही का? आणि जर समाजाची जर अशा पद्धतीनं फसवणूक होत असेल तर आपण शांत बसायला पाहिजे का? आपण त्यांना आवाज उठवायला पाहिजे. कारण जरांगे पाटील दौरे करत असतात, त्या ठिकाणी भाषण देत असतात, सगळं करत असतात. तर त्याचबरोबर म्हणतो की त्यांनी समाजातले जे विद्वान आहेत, जे वकील आहेत, जे विचारवंत आहेत
त्यांच्याशी देखील सल्लामसलत केली पाहिजे. दिलीप पाटील यांची पत्रकार परिषद आता सुरू होती. इतरही बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.